मुलांनो, तुमची कधी एखादी आवडती वस्तू हरवली आहे का? आणि ती सापडल्यावर तुम्हाला किती आनंद झाला? आज आपण एका छोट्या मुलीच्या आवडत्या टेडीची गोष्ट शिकणार आहोत. या गोष्टीमध्ये आपण दयाळूपणा, मदत करण्याची भावना आणि इतरांच्या वस्तूंची काळजी घेण्याची भावना या गोष्टी शिकणार आहोत. युनिट नंबर 2, लेसन नंबर 4, टेडी ॲट द बस स्टॉप. म्हणजे बस स्टॉपवरील टेडी. लेट्स रिफ्रेश म्हणजे चला उजळणी करूया. पहिला प्रश्न आहे, विच टॉय डू यू लाईक द मोस्ट? व्हाय? म्हणजे तुम्हाला कोणती खेळणी सर्वात जास्त आवडते आणि का? इथे तुम्ही तुम्हाला आवडणारी खेळणी कोणती ते सांगू शकता आणि ती का आवडते हे सांगू शकता. उदाहरणादाखल मी तुम्हाला एक उत्तर देत आहे. आय लाईक माय बॉल मोस्ट बिकॉज आय कॅन प्ले मेनी गेम्स विथ इट. म्हणजे मला माझा चेंडू सर्वात जास्त आवडतो कारण मी त्याच्याबरोबर अनेक खेळ खेळू शकतो किंवा शकते. पुढील प्रश्न आहे, हाऊ डू यू टेक केअर ऑफ इट? म्हणजे तुम्ही त्याची काळजी कशी घेता? इथे आपण उत्तर लिहू शकतो, आय कीप माय बॉल क्लीन अँड कीप इट इन अ सेफ प्लेस. म्हणजे मी माझा चेंडू स्वच्छ ठेवतो आणि तो सुरक्षित जागी ठेवतो. बी, नो अबाउट अँड लर्न. म्हणजे याबद्दल माहीत करून घ्या आणि शिका. इथे आपण काही नवीन शब्दांचे अर्थ शिकणार आहोत. त्यासंबंधी चित्रेही शेजारी दिलेली आहेत. पहिले चित्र पहा. नवीन शब्द आहे काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. तिथे शेजारी चित्र दिलेले आहे. एक मुलगी आजींना भाजी भरण्यासाठी मदत करत आहे आणि एक मुलगा आजोबांना रस्ता दाखवण्यासाठी मदत करत आहे. शेजारी चित्राचा अर्थ आहे शोईंग केअर अँड गुडनेस म्हणजे काळजी घेणे आणि चांगुलपणा दाखवणे. केअर म्हणजे काळजी आणि गुडनेस म्हणजे चांगुलपणा. दुसरे चित्र पहा. टू सो म्हणजे शिवणे. चित्रात दाखवले आहे, दोन मुली सुईने काहीतरी शिवत आहेत आणि एका मुलीच्या हातामध्ये टेडी बियर आहे. शेजारी अर्थ दिला आहे, टू स्टिच समथिंग दॅट वॉज टॉर्न म्हणजे जे फाटलेले आहे त्याला टाके घालणे. टू स्टिच म्हणजे टाके घालणे आणि टॉर्न म्हणजे फाटलेले. तिसरे चित्र पहा. नवीन शब्द आहे ओनर म्हणजे मालक किंवा मालकीन. एका चित्रात घरासमोर एक माणूस उभा आहे आणि दुसऱ्या चित्रात एका कारसमोर एक माणूस उभा आहे. शेजारी अर्थ दिला आहे, अ पर्सन हू ओन्स द थिंग्स म्हणजे ज्या व्यक्तीच्या मालकीच्या वस्तू असतात ती व्यक्ती. इथे नवीन शब्द आला आहे पर्सन म्हणजे व्यक्ती आणि थिंग्स म्हणजे वस्तू. पुढील चित्रातील नवीन शब्द आहे टेडी म्हणजे अस्वलाचे मऊ खेळणे. इथे चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळी टेडीची चित्रे दाखवलेली आहेत. शेजारी अर्थ दिला आहे, अ सॉफ्ट स्मॉल टॉय म्हणजे एक मऊ लहान खेळणे. सॉफ्ट म्हणजे मऊ, स्मॉल म्हणजे लहान आणि टॉय म्हणजे खेळणे. पुढे पाहूयात. सी, रीड अँड एक्सप्रेस म्हणजे वाचा आणि व्यक्त करा. इथे व्यक्त करा म्हणजे तुमचे विचार सांगा. आता आपण या धड्याचे इंग्रजी वाचन आणि मराठी अर्थ बघणार आहोत. तसेच नवीन शब्दांचे अर्थ देखील समजून घेणार आहोत. वाचूयात. अ लिटल गर्ल अँड हर फादर वेर वेटिंग फॉर द बस इन द मॉर्निंग ॲट द बस स्टॉप. म्हणजे एक छोटी मुलगी आणि तिचे वडील सकाळी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभे होते. मॉर्निंग म्हणजे सकाळ. द गर्ल वॉज होल्डिंग हर सॉफ्ट टेडी बेअर म्हणजे मुलीच्या हातात तिचे मऊ टेडी बेअर होते. गर्ल म्हणजे मुलगी
आणि होल्ड म्हणजे धरणे. वेन द बस अराइव्ड शी बोर्डेड क्विकली बट शी फॉरगॉट हर टेडी ऑन द बेंच ॲट द बस स्टॉप. म्हणजे बस आल्यावर ती घाईघाईने बसमध्ये चढली, पण बस स्टॉपवरील बाकावर तिचा टेडी विसरून गेली. या वाक्यात बरेच नवीन शब्द आलेले आहेत. अराइव्ड म्हणजे आली, बोर्डेड म्हणजे चढली, क्विकली म्हणजे घाईघाईने, फॉरगॉट म्हणजे विसरली, बेंच म्हणजे बाक. आफ्टर अ व्हाईल अ काइंड लेडी केम टू द बस स्टॉप. म्हणजे थोड्या वेळाने एक दयाळू बाई बस स्टॉपवर आली. नवीन शब्द पाहूयात. आफ्टर अ व्हाईल म्हणजे थोड्या वेळाने, काइंड म्हणजे दयाळू, लेडी म्हणजे स्त्री किंवा बाई. शी सॉ द टेडी ऑन द बेंच म्हणजे तिने बाकावर पडलेला टेडी पाहिला. सॉ म्हणजे पाहिला. ओ पुअर टेडी, शी सेड म्हणजे अरे बिचारा टेडी, ती म्हणाली. इथे नवीन शब्द आहे पुअर. पुअरचा अर्थ होतो गरीब, पण इथे बिचारा या अर्थाने तो आलेला आहे. युअर ओनर मस्ट बी लुकिंग फॉर यू अँड विल शुअरली कम बॅक सून. म्हणजे तुझा मालक तुला शोधत असेल आणि नक्कीच परत येईल. शुअरली म्हणजे नक्कीच किंवा खात्रीने, बॅक म्हणजे मागे, सून म्हणजे लवकर. शी पुट टेडी ऑन अ बुक अँड प्लेस्ड इट ऑन द बेंच प्रॉपरली सो दॅट इट कुड बी सीन इझिली. म्हणजे तिने टेडी एका पुस्तकावर ठेवून तो बाकावर नीट ठेवला, म्हणजे तो सर्वांना सहज दिसेल. यातील नवीन शब्द आहेत. पुट म्हणजे ठेवला, प्लेस्ड म्हणजेही ठेवला याच अर्थाने तो इथे आलेला आहे, प्रॉपरली म्हणजे व्यवस्थितपणे आणि इझिली म्हणजे सहजपणे. सून 3 नॉटी बॉयज रीच्ड देअर. म्हणजे थोड्याच वेळात 3 खोडकर मुले तिथे आली. नॉटी म्हणजे खोडकर, रीच्ड म्हणजे पोहोचली. हे लुक अ टेडी वन ऑफ देम शाउटेड. म्हणजे अरे बघा टेडी, त्यांच्यापैकी एकजण ओरडला. शाउटेड म्हणजे ओरडला. दे पिक्ड इट अप टू प्ले बट सडनली टेडीज आर्म केम ऑफ. म्हणजे त्यांनी टेडी उचलून खेळायला सुरुवात केली, पण अचानक टेडीचा एक हात निघून आला. नवीन शब्द पाहूयात. पिक्ड म्हणजे उचलला, टू प्ले म्हणजे खेळण्यासाठी, सडनली म्हणजे अचानकपणे, आर्म म्हणजे बाहू किंवा हात, केम ऑफ म्हणजे निघून आला. ओ नो सेड वन ऑफ देम, लेट्स फिक्स इट. म्हणजे अरे रे, त्यांच्यापैकी एक मुलगा म्हणाला, चल आपण तो दुरुस्त करू. वन ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी एक. फिक्स इथे याचा अर्थ आहे दुरुस्त करणे. ही केअरफुली सोड द आर्म अँड पुट टेडी नाईसली ऑन द बेंच अगेन. म्हणजे त्याने काळजीपूर्वक टेडीचा हात शिवला आणि पुन्हा टेडीला नीट बाकावर ठेवला. नवीन शब्द आहेत. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, नाईसली म्हणजे व्यवस्थितपणे, अगेन म्हणजे पुन्हा. देन अ लेडी अलॉंग विथ हर 2 चिल्ड्रन रीच्ड देअर. म्हणजे नंतर एक बाई तिच्या 2 मुलांसह तिथे आली. नवीन शब्द पाहूयात. चिल्ड्रन म्हणजे मुले, रीच्ड म्हणजे पोहोचली किंवा आली. द चिल्ड्रन वेअर एक्सायटेड अँड आस्क्ड कॅन वी टेक धिस टेडी. म्हणजे मुलांनी उत्साहाने विचारले, आपण हा टेडी घेऊ शकतो का. नवीन शब्द. एक्सायटेड म्हणजे उत्साहित, आस्क्ड म्हणजे विचारले, कॅन म्हणजे शकणे. बट द लेडी स्माइल्ड अँड सेड नो इट बिलॉंग्स टू समवन एल्स, लेट्स लीव इट हिअर फॉर इट्स ओनर. म्हणजे ती बाई हसली आणि म्हणाली, नाही, तो दुसऱ्या कुणाचा तरी आहे, त्याच्या मालकासाठी तो इथेच ठेवूया. नवीन शब्द. स्माइल्ड
म्हणजे हसली. सेड म्हणजे म्हणाली. बिलॉंग्स टू म्हणजे मालकीचा असणे. समवन म्हणजे कोणीतरी. लीव म्हणजे सोडणे. ओनर म्हणजे मालक. द चिल्ड्रन ॲग्रीड अँड इव्हन लेफ्ट अ स्मॉल कँडी फॉर टेडी. म्हणजे मुले सहमत झाली आणि टेडीसाठी एक छोटी गोळी म्हणजे कँडीही ठेवली. नवीन शब्द आहेत. ॲग्रीड म्हणजे सहमत झाली. स्मॉल म्हणजे लहान. कँडी म्हणजे गोळी. होल डे मेनी पीपल सॉ टेडी सिटिंग क्वाइटली वेटिंग. म्हणजे संपूर्ण दिवसभर अनेक लोकांनी टेडीला शांतपणे बसून वाट पाहताना पाहिले. होल डे म्हणजे संपूर्ण दिवसभर. मेनी म्हणजे अनेक. पीपल म्हणजे लोक. वेटिंग म्हणजे वाट पाहणे. ॲट इव्हिनिंग दे वंडर्ड इफ इट्स ओनर वूड रिटर्न. म्हणजे संध्याकाळी सर्वांना वाटू लागले की त्याचा मालक परत येईल का. इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ. द नेक्स्ट मॉर्निंग वेन पीपल पास्ड बाय टेडी वॉज गॉन. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लोक तिथून गेले तेव्हा टेडी तिथे नव्हता. बट देअर वॉज अ शॉर्ट नोट ऑन द बेंच ॲज फॉलोइंग. याचा अर्थ पण बाकावर तिथे एक छोटी चिठ्ठी ठेवलेली होती खालीलप्रमाणे. शॉर्ट नोट म्हणजे छोटी चिठ्ठी. फॉलोइंग म्हणजे खालीलप्रमाणे. आता आपण त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिले होते ते पाहूयात. नोट. डिअर फ्रेंड्स, थँक यू फॉर युअर काइंडनेस. माय आर्म फील्स बेटर नाऊ अँड आय एन्जॉयड द कँडी. बट मोस्ट ऑफ ऑल थँक यू फॉर कीपिंग मी सेफ फॉर माय बडी. लव, टेडी. आता अर्थ बघूयात. नोट म्हणजे चिठ्ठी. डिअर फ्रेंड्स म्हणजे प्रिय मित्रांनो. चिठ्ठीत पुढे लिहिले होते, तुमच्या प्रेमळपणाबद्दल आणि दयाळूपणाबद्दल मनापासून धन्यवाद. माझा हात आता बरा झाला आहे आणि तुम्ही ठेवलेली कँडीही खूप आवडली. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या मित्रासाठी म्हणजे माझ्या मालकासाठी मला सुरक्षित ठेवलेत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचाच टेडी. नवीन शब्द. एन्जॉयड म्हणजे आनंद घेतला. कीप म्हणजे ठेवणे. सेफ म्हणजे सुरक्षित. मुलांनो, आशा आहे की तुम्हाला हा धडा व्यवस्थित समजला असेल. आता काही नवीन शब्द आहेत. डी. लिसन अँड रिपीट म्हणजे ऐका आणि पुन्हा म्हणा. WAITED वेटेड म्हणजे वाट पाहिली. BOARDED बोर्डेड म्हणजे चढला. बस, रेल्वे, विमान इत्यादीमध्ये चढण्याच्या संदर्भात हा शब्द वापरतात. COMFORTABLE कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक. SEWED सोड म्हणजे शिवले. PICKED पिक्ड म्हणजे उचलले. CANDY कँडी म्हणजे गोळी. WONDERED वंडर्ड म्हणजे आश्चर्य वाटले. BELONGS बिलॉंग्स म्हणजे मालकीचे आहे किंवा संबंधित आहे. बालमित्रांनो, आपण या धड्यामध्ये इंग्रजी वाचन, त्याचा मराठी अर्थ आणि त्या ओळीमध्ये आलेले नवीन इंग्रजी शब्द या सर्वांचा अर्थ पाहिल्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. त्यामुळे याची प्रश्नोत्तरे मी नवीन व्हिडिओमध्ये देत आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.